त्याचबरोबर दिल्ली असेल रे, दिल्ली असेल. त्याचबरोबर सौरभ देशपांडे जिथे कुठे असतील आपण टॉस बॉक्स जवळ यायचंय. विळे संघाचे सौरभ देशपांडे आपण टॉस बॉक्स जवळ यायचंय. त्याचबरोबर इथे उपस्थित सर्व ग्रामस्थ मंडळ यांचा छोटासा सत्कार करण्यात येत आहे. मी विनंती करेन श्री श्रीकांत सावंत आपण यायचं आहे, आपला छोटासा सत्कार होत आहे. तीन ओव्हरची नवीन बॉल. त्याचबरोबर श्री राहुल चाळके यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा यायचं आहे, आपला सुद्धा एक छोटासा सन्मान करण्यात येत आहे. त्यानंतर श्री सुरेश पवार आपण सुद्धा यायचं आहे, आपण सुद्धा यायचं आहे. सुरेश पवार आपण सुद्धा यायचं आहे, आपला सुद्धा छोटासा सत्कार करण्यात येत आहे. कोसमाई कोस्ते बुद्रुक संघाला विनंती असेल आपला एक एक्स्ट्रा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण पाठवायचा आहे. आजच्या दिवसाची शेवटची लढाई आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहतोय, आपण खेळतोय शिवगर्जना क्रिकेट संघ येलावडे यांच्या वतीनं माणगाव निजामपूर अंतर्गाव क्रीडा वेलफेअर असोसिएशन अंतर्गत शिवगर्जना चषक मानाचा, सन्मानाचा, अभिमानाचा आणि येलावडेकरांची प्रतिष्ठा वाढवणारा हा चषक म्हणजे शिवगर्जना चषक आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील अंतिम सामना इंडियन निजामपूर विपक्ष कोसमाई कोस्ते बुद्रुक. निजामपूर एक्सप्रेस सूरज पाशीलकर. पहिलाच बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला सूरज पाशीलकरचा. पहिला बॉल पडल्यानंतर थोडासा खाली बसणारा बॉल नक्कीच पाहिलात आणि त्याच वेळेला बॉल मात्र निघून गेले. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विश्रांती घेणारा बॉल. डॉट बॉलची सांगता इथं मात्र आणि डॉट बॉलने सुरुवात करताना निजामपूर एक्सप्रेस. दुसरा बॉल यावेळेला समोरची लाईन पण पंचाने मात्र हात खोललेत. वाईट बॉलचा इशारा. आज दिवसभरामध्ये आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये माजीजी सांगले सर, त्याचबरोबर चंद्रकांतजी कोंडेकर सर, दोन्ही पंचांचं मनापासून हार्दिक स्वागत करूया शेवटच्या मॅच मध्ये. तदनंतर ANP लाईव्ह सर्वे सर्व अरुणजी पाटील, विजय आणि योगेश कॅमेरामॅन म्हणून काम पाहतात. वाईट बॉल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर डीजेच्या माध्यमातून आमचे शैलेशजी साने अगदी अधूनमधून आपल्याला हिंदी मराठी गाणी ऐकवतात, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि माझ्या समेत स्कोररच्या भूमिकेमध्ये प्रितेश पोळेकर मॅन फ्रॉम येलावडे यांचं देखील हार्दिक स्वागत करूया. जाऊया मैदानामध्ये. या वेळेला आपण पाहतोय चांगली लाईन, चांगली लेंथ पाहायला मिळतेय, चांगला टप्पा पाहायला मिळतोय आणि अगदी मोठमोठ्या खेळाचा अनुभव आहे, मोठमोठ्या स्पर्धेचा अनुभव आहे. या बॉलर्सकडे कमबॅक कसं करायचं तो त्यांना माहिती आहे. तो कमबॅक मात्र ते नक्कीच करू शकतात. डॉट बॉल हाताळला जातोय. अगोदर थोडीशी दिशा भरकटली होती पण आता नाहीये. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला. स्कोर कार्डवर आतापर्यंत 2चा आकडा कोसमाई कोस्ते बुद्रुक संघाच्या बाजूने. पुन्हा एकदा यावेळेला एज जरूर लागली आहे. स्लिपमध्ये बॉल जाईल. सिंगल एक धाव पाहायला मिळते आपल्याला. सिंगल एका धावेने स्कोर कार्ड 3 या आकड्यावर नक्कीच पाहायला मिळतोय. अगदी
मैदान आपण पाहिलं ना तर अगदी दिवसभर या मैदानावर हवा मात्र तुम्हाला पाहायला मिळते आणि अगदी आपण पाहिलं तर सकाळी देखील जोरात हवा पाहायला मिळाली होती. आता देखील हवा मात्र तुम्हाला पाहायला मिळते. पहा चांगली लाईन पुन्हा एकदा सूरज पाशीलकर यांची पाहायला मिळते आपल्याला. डॉट बॉल आणखी एक हाताळला जातो या ओव्हर्स मध्ये. पहिलं षटक अगदी महत्वपूर्ण षटक असतं, पॉवर प्लेचं षटक ज्याला आपण म्हणतो आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा मात्र जास्तीत जास्त करायचे असतात, खास करून बॅटिंग करणाऱ्या टीमला. पण चित्र फार वेगळं पाहायला मिळतंय. फटका फसलाय, बॉल हवेमध्ये, शतरक्षण दूर आहेत बॉल पासून आणि तोपर्यंत आपण पाहू शकतो तिथे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेने तफलक 5 या आकड्यावर कोसमाई कोस्ते बुद्रुक संघाचा आहे. अगदीच इंडियन निजामपूर संघ म्हटलं तर अगदी निजामपूर वरूनच तुम्हाला पुढे कोस्ते बुद्रुकला जावं लागतं. अगदी दोन्ही अगदी शिवशेजारी असणारे संघ आहेत. वा, परफेक्ट डिलिव्हरी पाहायला मिळते. थाय पडला बॉल लागलाय संतोष संसारेचा. यस, बाईच्या स्वरूपामध्ये सिंगल 1 धाव मिळेल. षटक क्रमांक आपण पाहू शकतो. पहिलं होतंय समाप्त. पहिल्या षटकामध्ये 6 धावा, 6ला 0. कोसमाई कोस्ते बुद्रुक संघ. एक चांगली सुरुवात नक्कीच पाहायला मिळाली आपल्याला सूरज पाशीलकर यांच्याकडून या ओव्हर्स मध्ये. आणि आता सागर पाशीलकर आपल्याला पाहायला मिळतील. समोर आहेत संतोष संसारे. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलला उडवलंय, आसमान दाखवलंय संतोष संसारेने. सागर पाशीलकरचं केलंय स्वागत. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. स्ट्रॉंग अँड लॉंग, स्मॅश, स्मार्ट, स्टँड अँड डिस्पॅच. षटकार. पटकन रेड केलं, खास करून संतोष संसारेने. आणखी एक हल्ला, यावेळेला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरून सलगचा दुसरा. संतोष संसारे ऑन अ फायर, ठोकलाय. षटकार. धावा पहा, 2 बॉलवर 2 षटकाराने 18चा आकडा. आज संतोष संसारे दिवसभरामध्ये कमालीचं क्रिकेट खेळतायत. यावेळेला हे काय काढलंय आणि इथं कॉट अँड बोल्ड केलंय सागर पाशीलकरने. नजर लागली इथं आपण पाहतोय संसारच्या बॅटला. विकेटचं पतन. पहिला धक्का संतोष संसारे मैदानाच्या बाहेर. षटकार.
सो मच. 26 या ओव्हर मध्ये तिसरा षटकार पाहायला मिळाला. 26 धावा. वाईड बॉल. 27 दबाव पाहायला मिळतो आपल्याला सागर यांच्यावर. 27 27 धावा. कोसमाई कोस्ते बुद्रुक संघ 27 ला 1. आज दिवसभरामध्ये सिद्धेश बडेची देखील एक बडी बॅटिंग पाहायला मिळते आपल्याला. शॉट परफेक्ट पाहायला मिळतं. टायमिंग जबरदस्त लाजवाब केलं जातंय आणि त्याच वेळेला टीमला देखील चांगला एक बॅकअप लावला जातोय बॅटिंगच्या माध्यमातून. बॅटिंग लाईन तसं पाहिलं तर अगदी खोलवर तुम्हाला पाहायला मिळते कोसमाई कोस्ते बुद्रुक टीमकडे. हा बॉल पुन्हा फेकावा लागेल. सागर यांना यावेळेस आपण पाहतोय डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक वेगाने त्या ठिकाणी पाहायला मिळतील. ओ हो आणि यावेळेला काय घडलंय पहा. हा बॉल सीमारेषेच्या बाहेर. टन टन तारा. चलती है क्या 9 से 12. बॅट्समनचा मारा. धावा मिळतील 4. चौकार. बुद्रुक संघ बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय श्रवण आपल्याला पाहायला मिळतील. काय बॅटिंग केले कोसमाई कोस्ते बुद्रुक टीम कडून. सागर पाशिरकरच्या ओव्हर्स मध्ये तुम्ही पाहिलात ना जवळजवळ 25 धावांची लयलूट. 25 धावा. आणि आता श्रवण आलेत. श्रवण पहिला बॉल एज लागून सरळ स्टंपवर बॉल आदळलाय. भावेश शेलार नाखुश नाराज. दुसऱ्या विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू दी डग आउट. संसारे मैदानावर दाखल झालेत नंबर 4 वर बॅटिंग करण्यासाठी. येणाऱ्या 5 बॉल मध्ये धावा किती बनवल्या जातील. प्रणित संसारेने आल्या फटका खेळला. हो क्या बात आहे. वा वेल फील्ड. जबरदस्त या ठिकाणी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. बंसी त्या ठिकाणी पाहायला मिळाले आपल्याला. अगदी ज्या वेगाने बॉल आला ना त्याच वेगाने बॉलवर गेले आणि अक्षरशः या बॉलला स्टॉप केल्या. पूर्णपणे जीवाची बाजी लावली अन्यथा 4 धावा नक्कीच मिळाल्या असत्या. रोखले बॉलला. जवळजवळ आपल्या टीमसाठी या धावा मात्र 2 सेव्ह केल्यात. ओ यावेळेला वाईड बॉल असेल. पंचांचा इशारा आलाय. वाईड +1 अवांतर 2 धावा. वाईट +1 या 2च्या आकड्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 35. 35 धावा स्कोर कार्डवर. हा बॉल पुन्हा नक्कीच फेकावा लागेल श्रवण यांना. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता इथे केली जाते श्रवणच्या माध्यमातून. इथून मात्र शेवटच्या षटकातील अजूनही जर पाहिलं ना तर टोटल चेंडू बाकी आहेत 3 बॉल बाकी आहेत. 35 धावा कोसमाई कोस्ते बुद्रुक संघ
आतापर्यंत 35ला 2. हाही बॉल आपण पाहतोय. वा श्रवण आणखी एक डॉट बॉल या ठिकाणी फेकताना पाहायला मिळते आपल्याला. डॉट बॉलची सांगता जरूर इथं देखील केली जाते. समोर आपण पाहतोय सिद्धेश बडे आणखी एक डॉट बॉल खेळताना पाहायला मिळते या ओव्हर्स मध्ये. आणि आता शेष फक्त 2 चेंडू बाकी. 2 चेंडू बाकी आहेत या ओव्हर्स मध्ये. यावेळेला आपण पाहतोय दिशा दाखवली. पहा फाईन लेगला बॉल खेळलाय. शतरक्षे त्या ठिकाणी धावतील पळतील पण बॉल निघून जाईल सीमा रेषेच्या पार. सिद्धेश बडेच्या बॅट मधून आलाय लेट पण थेट. 4 धावा चौकार. थँक्यू. 39 धावा. शेवटचा बॉल 39 आणि हा सिद्धेश बडेच्या बॅट मधून धुवाधार आक्रमक स्ट्रोक. धावा मिळतील 6. सिक्सर. चला टोटल धावसंख्या आपण पाहतोय 45 बनली आहे. 46 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे इंडियन निजामपूर संघाला. 18 बॉल मध्ये. श्री महेश तेलंगे आपण याचा आपला सुद्धा छोटासा सत्कार होत आहे. आपण आलात आपली उपस्थिती इथे दर्शवली त्याबद्दल खूप खूप आभार.
सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये यावेळेस सागर पाशीलकर आहेत आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला स्वप्नील आपल्याला पाहायला मिळते. इंडियन निजामपूर संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. पहिले बॉलर संतोष संसारे. पहिला बॉल पहा, पहिल्याच बॉलला दिशा दाखवली आहे. शॉर्ट थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर, गोलीच्या वेगाने बॉल फरार. सागर पाशीलकर माइंडेड खेळाडू आहे. सीमारेषेच्या पार बॉलला पाठवलंय. धावा मिळतील 4. पहिला चौकार. संतोष संसारे दुसरा बॉल. दुसऱ्या बॉलवर प्रहार, प्रति हल्ला चढवलाय. लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर सागर पाशीलकरच्या बॉलमधून आलाय बिग स्ट्रोक, षटकार. पहा, सुरुवातीच्या 2 बॉलवर 10 धावांची लयलूट. ही खासियत आहे सागर पाशीलकरची. या बॉलवर आपण पाहतोय वाईड बॉल, दूरवरचा बॉल, त्याला छेडखानी करण्याचा प्रयत्न केला होता. 1 धाव एक्स्ट्रा मिळेल. स्कोर कार्ड 11 या आकड्यावर. चांगली सुरुवात इंडियन निजामपूर संघाकडून नक्कीच केली जाते, कारण ही मॅच महत्वाची आहे. महत्वाची मॅच जरूर आहे. याही वेळेला आपण पाहतोय फटका खेळलाय समोरच्या दिशेला. लॉंगॉनच्या डोक्यावर बॉल मात्र मार्गस्थ केलाय आणि त्याच वेळेला आपण पाहू शकतो तिथे सिंगल, 1च धाव मिळेल. 12 धावा स्कोर कार्डवर. षटकातील 3 चेंडूमध्ये 12चा आकडा. चौथा बॉल, त्याला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न स्वप्नील यांचा. थायपॅडला बॉल लागतोय. सिंगल, 1 धाव मिळेल 22च्या स्वरूपामध्ये. 12 अधिक 1 13. 4 चेंडू, षटकातील 13 धावा. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना तेवढीच ताकदवान बॅटिंग करावी लागेल आणि यावेळेला फटका. बॉल सरळ जाईल बाउंड्रीच्या पलीकडे. सागर पाशीलकर आता मनामध्ये मनसुबे फार, इरादे स्पष्ट झालेत. मोठे फटके खेळायचे. ठोकले आणखी एका ओव्हर मध्ये, षटकार. पहा काय बॅटिंग होतीये. षटकातील पुन्हा एकदा आपण पाहूया पुढचा बॉल. यावेळेला हलक्याताना बॉलला पुश केले. जरूर सिंगल, 1 धाव मिळाली आहे. सिंगल 1 धावेने पहिल्या षटका अखेर धावफलक 20 या आकड्यावर. 20. काय सुरुवात केली आहे. लाजवाब सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. पहिल्या षटकामध्ये 20 धावांची लयलूट केली. पॉवर प्ले मध्ये अतिशय सुरेख बॅटिंगचं प्रदर्शन सागर पाशीलकर यांच्याकडून केला जातोय. अजूनही जर पाहिलं ना तर 12 बॉल बाकी आहेत आणि 12 बॉल मध्ये अजूनही 26 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. जबरदस्त माइंडेड क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो. अगदी डोकं शांत ठेवून क्रिकेट नेहमीच सागर यांच्याकडून खेळला जातो. बॉलिंग करण्यासाठी आपण पाहतोय भारत जाधव आलेत. फुल टॉस बॉल, त्याच्यावर प्रति हल्ला. सागर पाशीलकर सोडणार नाहीयेत. याही बॉलला उडवलंय. इनिंग मधील हा 3रा बहारदार स्मॅश अँड स्मॅच, षटकार. वा, जबरदस्त लय मध्ये आलेत. यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 1 धाव एक्स्ट्रा मिळेल. 1 धावेने धावफलक पुढे सरसावताना पाहायला मिळते. 27 या आकड्यावर. अगदी विजयाच्या दिशेने वाटचाल करताना जरूर पाहायला मिळते. 27 धावा. यावेळेला आपण पाहतोय डाऊन द ग्राउंड फटका आणि जरूर त्या ठिकाणी मिस करताना पाहायला मिळतील. 2 धावा मिळतील. 27 आणि 2 आपण पाहू शकतो. 29 धावा. पहा, मोठ्या लक्ष्याला त्याचा पाठलाग कसा करायचा, त्या मोठ्या धावसंख्येकडे जायचं कसं ना, हे नक्की सागर पाशीलकर इथं सांगताना पाहायला मिळतात.
कारण सिंगल डबल मोठे फटके देखील खेळतायत. जबरदस्त क्रिकेट. यावेळेला ऑन साइडला फटका पाहायला मिळतोय आपल्याला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी भावेश वेगाने बॉलवर आले तर रनआउटचा चान्स बनेल का? नाहीये. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 29 आणि 2 31 31. पारस जाधवने हॅट्रिक केली तर त्यांचे परम मित्र राज घाग यांच्याकडून टोटल 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. आणि या वेळेला बॉल तर चांगला हाताळलाय. डॉट बॉल जरूर पाहायला मिळाला. हलकासा आवाज काहीतरी आला होता जरूर. डॉट बॉलची सांगता इथे केली जाते पारस जाधवच्या माध्यमातून. आता या ओव्हर्स मधील आपण पाहूया भारत जाधव यांचा पुढचा बॉल. पण हळूहळू अगदी विजयाच्या दिशेकडे यावेळेला देखील आपण पाहतोय. समोरच्या दिशेला बॉलला पाठवले. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आहेत. सिंगल 1 धाव मिळेल. सिंगल एका धावेने धावफलक पुढे सरसावेल. आतापर्यंत 32 धावा स्कोर कार्डवर. या वेळेला फटका फसलाय आणि इथं आपण पाहतोय शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावर विकेटचं पतन. धक्का क्रमांक 1. फलंदाज स्वप्नील जातील माघारी. बॅक टू दी डगआउट. इंडियन निजामपूर संघाला हा सामना जिंकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज सूरज पाशीलकर आलेत आणि बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय सुजित डिगे पाहायला मिळतील. समोर आहेत सागर पाशीलकर लय मध्ये असणारे खेळाडू. आता इथून 6 बॉल मध्ये 14 धावा जिंकण्यासाठी सुजित डिगेचा पहिला बॉल. फुल टॉस बॉल सागर पाशीलकर सोडणार नाहीयेत. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे ठोकलाय. पहिल्या बॉलवर षटकार. षटकार. तीन बॉल मध्ये फक्त 2 धावांची गरज. पहा काय क्लासिकल बॅटिंग केली आहे सागर पाशीलकरने. खास आणि क्लास बॅट्समन आहे हा. यावेळेला सेन्सिबल क्रिकेट पहा. सेफ झोन मध्ये हा फटका खेळलाय.
आणि 2 धावा बनल्यात. अशा प्रकारे इंडियन निजामपूर संघ या पहिल्या दिवसातून अगदी तुम्हाला दुसऱ्या दिवसामध्ये देखील पाहायला मिळेल. अर्थात हा संघ फायनल खेळताना पाहायला मिळणार आहे. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन इंडियन निजामपूर संघ. 13 बॉल मध्ये 42 धावांची इनिंग साकारली मिस्टर सागर पाशीलकरने. आणि सागर पाशीलकर ठरतोय या आजच्या दिवसाच्या शेवटच्या मॅच मध्ये पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन इंडियन निजामपूर संघ आणि अभिनंदन कोसमाई कोस्ते बुद्रुक संघ. आपण देखील चांगला खेळ पाहायला मिळाला आपल्याकडून. आपलं देखील अभिनंदन. सो प्लीज विनंती असेल सागर पाशीलकर आपण लगेचच